सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो काकुलती तुझ लगे आपुल्या बाळासी दर्याता न करी फजिती जनामध्ये राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को बास जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। संत चोखोबराय महाराज की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। सर्व गोष्टीसाठी विचार करणारे लोक आपण, सर्व गोष्टीसाठी वेळ देणारे लोक आपण, सगळ्या गोष्टीचं नियोजन करणारे लोक आपण। माझी सर्व मायबापांना विनंती आहे, सर्व माता माऊल्यांना विनंती, सर्व वडीलधाऱ्या मंडळीला विनंती का हो, कधी हाही विचार जीवनामध्ये कधी आला का तुमच्या की आपण मरणार आहोत? हा विचार कधी आला का डोळ्यासमोर? हा कधीतरी आरशाच्या समोर उभे राहिल्यानंतर हा विचार आला की हे सर्व सोडून मला एक दिवस जाणं आहे, घर सोडून जाणं आहे, माझी मुलं सोडून जाणं आहे, माझी पत्नी मला सोडून जाणं आहे, माझं जमीन मला सोडून जाणं आहे, सगळं सोडून जाणं आहे। का हो महाराज, पीक लावण्याच्या अगोदर शेतीची मशागत असते, नांगरून घ्यायचंय, त्याला रोटा करायचं, त्याला कल्टिव्हेटर करायचं। आता मला काही जास्त त्यातली माहिती नाही, पण ऐकून सांगतो तुम्हाला बरं। काही शेतकऱ्यांनी तर उन्हाळी पळाटी लावायची म्हणून फुलं काढून ठेवलेले, ठिबक आतरून ठेवलेले। सप्ताह संपला, काल्याचं कीर्तन संपलं की लगेच 2-3 दिवसांनी महाराज आम्हाला पळाटी लावायची म्हणजे लावायची। कोणी म्हणतंय आम्हाला अद्रक लावायची, कोणी म्हणतंय आम्हाला हळकुंड लावायचं, सगळ्या गोष्टीची तयारी करताय। मग का हो, कधीतरी आपण आपल्या मरणाची ही तयारी केली पाहिजेत ना। बरं, बाकीच्या गोष्टी तुम्ही नसल्या तरी होणार आहे, बाकीच्या गोष्टी तुम्ही आज मेले म्हणजे तुमच्या घरचे पेरणी थोडी सोडणार आहे, काही पेरणी होणारच आहे। तुम्ही आज मेले म्हणजे तुमच्या घरचे जेवण सोडणार आहे? अजिबात नाही। अहो, जवळचा जर मनुष्य एखादा अपघाताने गेला आणि त्याच्या PM ला जर 2-3 तास उशीर असलं तर लोक म्हणतात हो ऐका ना, पहिलं बेसन भाकर खाऊन घेऊ, मड कधी काही सांगता येत नाही, परत रात्रभर रडावं लागेल, पहिले खाऊन घेतात लोक, एवढे तर हलकटे। श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृथा सांस न खोए, ना जाने श्वास की आवन होए न हो। शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक, एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतना विना वाया न जाणं ही तुझ्या मरणाची तयारी आहे। राजाने हात जोडले, ओ बाबा, मी माझ्या मनाने खूप माझ्या पानाला परमार्थाची सवय लावतो,
माझं मन खूप या परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न करतोय, पण हे मन आहे ना महाराज नाही ऐकत. मग सकाळी आमच्या रवींद्र महाराजांनी नुसत्या मनावरच 2 तास कीर्तन केलं महाराज. पुत्राची वार्ता शुभ जेवी ऐकी, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. परमार्थ हा विषय त्यांनी सकाळी सांगितला. परमार्थ हा विषय ना पंच ज्ञान इंद्रियाचा आहे, ना परमार्थ हा विषय ना पंचकर्म इंद्रियाचा आहे. परमार्थ हा विषय मनाचा आहे आणि करायचा सुद्धा मनासाठी, आणि करायचा कशाने? मनाने. मग त्या मनावर विजय मिळवण्यासाठी, ते मन स्थिर होण्यासाठी, ते मन एकाग्र होण्यासाठी राजा परीक्षितीला शुकाचार्य भगवंतांनी 4 गोष्टी सांगितल्या. किती गोड श्लोक आहे पहा. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रियाः. किती गोड आहे. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रियाः स्थूले भगवते रूपे मनसंधार यददियाः. जितासनो, एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. एका ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त बसाल तर तुमच्या मनावर कंट्रोल येतो. पूर्वी साधू संत मंडळी 3 वाजता उठायची. किती वाजता उठायची? 3 वाजता उठायचे, पद्मासन घालायचं आणि ध्यान लावायचे. एका ठिकाणी मनुष्य जास्तीत जास्त बसला की त्याचं भरकटणारं मन काय होतं, थोडं स्थिर होण्यासाठी त्याला काय होतं, सहाय्य होतं. आपण 1 तासात 2 तासात, मी त्या दिवशी सांगितलं रामदेव बाबाचे 72 आसनं करतो. किती करतो? 72 आसनं. आपल्याला 2 तास मांडी घालणं होत नाही हो. ठीक आहे, प्रत्येकाला शरीर व्याधी आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला बीपीचा त्रास आहे, कोणाला टोंगळ्याचा त्रास आहे, कोणाचं कंबर दुखतंय, समजू शकतो या गोष्टी. पण ऐका, शास्त्र सांगतंय की मनावर विजय मिळवण्यासाठी एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. जितासनो जित श्वासो. सकाळी कमी लवकरात लवकर उठा, म्हणजे आपलं मन काय होईल, कंट्रोल. मग लवकरात लवकर उठायचं म्हणल्यानंतर किती वाजेला उठलं पाहिजे माया हो? कमीत कमी 8 वाजता उठलं पाहिजे का नाही तुम्ही? नको याच्यापेक्षा कमी, पण 8 वाजता. मी तुम्हाला सकाळी लवकर उठा असं सांगणारच नाही. हे बाबाने सांगावं, पाटणकर बाबाने, कारण ते जागृत देवस्थान आहे. ते सकाळी 3ला जागृत होतात महाराज, बरोबर आहे का नाही? 3 वाजताच उठतात, त्यांना झोपच नाहीये. त्यांची झोप म्हणजे कुत्र्यासारखी आहे. जरसक जरी आवाज आला तरी उठतात ते. 2-3 तास झोपत असतील बा 24 घंट्यातून. मग ते 3 वाजता उठतात. त्यांनी सांगावं की तुम्ही 4 वाजता उठा. आता मी दररोजच 10 वाजता उठतो. मी तुम्हाला म्हणणारच नाही तुम्ही 8ला उठा का 6ला उठा, पण माझं साहजिक आहे. मी आता 5 वाजता जर कीर्तनावरून आलो तर मग माझी झोप होण्यासाठी मला तेवढा उशीर लागतोच, पण कमीत कमी 5 वाजता तरी उठलं पाहिजे. पूर्वीच्या मायमावल्या सकाळी 4 वाजता उठायचं, सारवून घ्यायचं, झाडून घ्यायचं. आता इतक्या भाग्यवान मायमावल्या की त्यांना सारवायची गरजच राहिलेली नाहीये. आडावून पाणी आणायचं, आता तो काळ गेला. तुम्ही भाग्यवान माया आहे की तुम्हाला आता आडावून पाणी आणायची गरज राहिलेली नाहीये, शेण आणायची गरज राहिलेली नाहीये, सारवायची गरज राहिलेली नाहीये. पूर्वी सुनबाई उठून, सासू उठायच्या अगोदर चहा तयार राहायचा. आता सासू उठून चहा करून सुनेल म्हणते, सुनबाई चहा घेते का माय? बरोबर आहे का नाही? जिता सनो जित श्वासो जित संगो. संघाला सुद्धा जिंकलं पाहिजे. जितेंद्रिय हा, प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा. महाराज सांगतात ना, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, 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 बोला
तुम्हाला दिलंय ना कशासाठी? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा. जित आसनो, जित श्वासो, जित संगो, जितेंद्रिय. तुमच्या इंद्रियाला सवय लावा. डोळ्याला सुद्धा भगवंताचं रूप पाहायची सवय लावा. कानाला सुद्धा भगवंताचे गुण ऐकायची सवय लावा. तोंडाला सुद्धा भगवंताचं चिंतन. अरे या हाताचं काही भूषण आहे ना, कंठाचं काही भूषण आहे, पायाचं काही भूषण आहे, डोळ्याचं भूषण आहे. हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या. पाय चांगले तोपर्यंत काय करा? जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत काय करा? धाब्यावर जायचं का? नाही नाही नाही. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत पंढरपूरची वारी करून घ्या. एक. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत माझ्या नाथ बाबाच्या षष्टीला जाऊन घ्या. दोन. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत माझ्या गजानन महाराजांची वारी करा. तीन. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत बिजेला जा महाराज. एकदा का इंद्रिय निकामी झाले ना हो महाराज, काय खरंय हो. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे जगातल्या सर्व गोष्टी तुम्हाला बाजारात भेटतील. 2 लाखाचा फोन घ्या, आयफोन घ्या. त्या 2 लाखाच्या आयफोनचा जर सॉफ्टवेअर खराब झाला तर मार्केटमध्ये मिळेल. पण शरीर रूपी मोबाईल मधला जर एक सॉफ्टवेअर खराब झाला ना महाराज, याच्यातलं कोणतंच मार्केटमध्ये भेटत नाही बरं. म्हणून प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा. राजा सांगतो, महाराज ऐका ना, मी माझ्या मनाला खूप समजूत घालतोय परमार्थाची, पण माझं ऐकत नाहीये. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की कर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाए.
तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। राजा परीक्षितला शुकाचार्य महाराजांनी या मनावर विजय मिळवण्यासाठी 4 गोष्टी सांगितल्या। आता शुकाचार्याचा राजा परीक्षितीचा संवाद सुरू झाला इथून पासून। राजा परीक्षित शुकाचार्यांना म्हणतो, महाराज एक छोटासा प्रश्न आहे माझा, विचारू? विचार ना राजा। भगवंत ही सारी सृष्टी कशी निर्माण करतात, एक कशी बनवतात सांगा ना। शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, प्रमाण सुद्धा किती गोडे पहा। एकले चीन कंठे मनोनी आयेने, केली निर्माण ही ओ 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागविया माया सूत्रधारे। भगवंताच्या नाभी कमळामधून, नारायणाच्या नाभी कमळामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली। कोणाची झाली? ब्रह्मदेवाचं प्रागट्य झाले। माझी उत्पत्ती कशी झाली हे शोधण्याचा प्रयत्न ज्यावेळेस ब्रह्मदेवाने केले त्यावेळेस आकाशवाणी झाली, ब्रह्मदेवाजी आपण तप करा। हजारो वर्ष तप केल्यानंतर भगवान नारायणांचं दर्शन ब्रह्मदेवांना झालंय आणि नारायणांनी सांगितले, आजपासून तू या सृष्टीचा काय आहे? विधाता आहेस, सृष्टीचा विस्तार करा। भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलंय। चतुश्लोकी भागवताचा उपदेश सुद्धा नारायणाने भगवंताला केलेला आहे, ब्रह्मदेवाला केलेला आहे। खूप सुंदर विचार आहे। शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा नारायणाने चतुश्लोकी भागवताचा उपदेश ब्रह्मदेवाला सांगितलं। 4 श्लोक आहे, खूप सुंदर आहे, ऐका। अहमेवा समेवाग्रे नान्यद् यत् सत् सत् परम, पश्चादहमेदे तस्य यो शिष्यस्य तो सोऽस्म्यहम्, यथा महान्तानि भूतानि भूतेषु वचेष्वनु, प्रविष्टान्य प्रविष्टानि यथा तेषु न तेष्वहम्। असे 4 प्रकारचे जे श्लोक आहे, या श्लोकामध्ये भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश केलेला आहे। राजा परीक्षिती परत महाराजांना म्हणतो, महाराज ऐका ना, बोल ना राजा। अजून एक छोटासा प्रश्न आहे माझा, सांगा की भगवान परमात्मा आज सर्वात जास्त लवकरात लवकर कोणाला भेटतो? भगवंताला भेटण्यासाठी काय करावं लागतं? भगवंत काय बघतो? असं विचारल्यानंतर शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला खूप सुंदर कथा सांगतात, पहा। व्याधस्य चरणं ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्र का जातिरिदुरस्य यादव पते, ध्रुव बाळाच्या वयाचा विचार जगाच्या मालकाने केलेला नाही। एक गजेंद्र कोणत्या कॉलेजमध्ये गेलेला आहे, कोणत्या विद्यापीठामध्ये गेलेला आहे अजिबात नाहीये, पशु होता, तरी सुद्धा भगवंताने त्यांचा उद्धार केला आहे। आणि विदुर काका हे दासी पुत्र असताना सुद्धा विदुर काकाच्या घरी भगवंतानी कन्या खाल्ल्या। हे विचारल्यानंतर, हे सांगितल्यानंतर राजा परीक्षिती महाराजांना सांगतो, महाराज ही विदुर काका कोण, कोणाचा मुलगा? ह्या विदुर काकांची कथा तुम्ही आम्हाला विस्ताराने सांगा। विदुर काका हे दासी पुत्र होते।
पाची पांडवाच्या आणि कौरवाच्या युद्धाच्या अगोदर शिष्टाई करण्यासाठी भगवान परमात्मा ज्या वेळेस गेले त्यावेळेस विदुर काका दुर्योधनाला सांगतात, प्रधान सेवक होते तिथले हस्तिनापूरचे, हे दुर्योधना, हे दुर्योधना ऐक ना, पाची पांडव हे तुझे भाऊ आहेत. कोण आहेत? भाऊ आहेत. नको त्यांना अर्ध राज्य देऊ. अरे पण भाव हिस्सा म्हणून कमीत कमी त्यांना नको पूर्ण राज्य देऊ, पण अर्ध राज्याचे ते हकदार आहेच ना, त्यांना अर्ध राज्य तर दे. नाही देणार. हे दुर्योधना, नको अर्ध राज्य देऊ, पण कमीत कमी 5 गाव तर त्यांना दिले पाहिजेत का नाही? ते तुझे भाऊ आहे ना रे. दुर्योधन विदुर काकांना सांगत आहेत, तुम्ही पगार माझा घेतायत, तुम्ही माझ्या राज्याचे प्रधान सेवक आहात, पगार माझा घेत आहात, काम माझ्यासाठी करत आहात, आणि तुम्ही पांडवाची का बाजू घेतात? जा, मी तुम्हाला मंत्री पदावरून काय करतोय, काढून टाकतोय. विदुर काका हसले आणि दुर्योधनाला सांगतात, दुर्योधना, ज्या राज्यामध्ये भक्ताला त्रास असेल, ज्या राज्यामध्ये वैष्णवाला त्रास असेल, तिथं मलाच राहायची इच्छा नाही. विदुर काका निघून गेले आपल्या पत्नीला घेऊन. सुंदर असं जंगलामध्ये एक छोटीशी कुटिया बांधली आणि भगवंताचं चिंतन करत आहेत. विदुर काकी सुद्धा देवाचं चिंतन करत आहेत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कधीतरी भगवान परमात्मा मला भेटायला येतील आणि भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी आलेला आहे. दुर्योधनाने भगवंत येत आहेत म्हणून सर्व हस्तिनापूर सजवलंय. 56 प्रकारचे भोग भगवंताला खाण्यासाठी तयार केलेले आहेत. आणि भगवान परमात्मा दुर्योधनाला सांगू लागले, जे विदुर काकाने सांगितलं तेच भगवंताने सांगितलं. दुर्योधना ऐक ना, अरे पाची पांडव तुझे भाऊ आहेत वेड्या, एवढं क्रूरतेने त्यांच्यासोबत वागू नको. किती क्रूरपणा असावा रे दुर्योधना. लक्षागृहाला आग लावली 1, विषाचे लाडू खाऊ घातले 2, भर सभेमध्ये द्रौपदी आईसाहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला 3. एवढा अत्याचार दुर्योधना करू नको, तुझे भाऊ आहेत रे ते. दुर्योधन भगवंताला सांगतो, देवा, ओ देवा ऐका ना, हे आमच्या भाऊबंदकीचं भांडण आहे, तुमचं पाहुणसार केलंय, तुम्ही जेवण करा, निघून जा, तुम्ही डोकं लावू नका. जिथं भगवंताचे सखे आहे, भगवंताचे प्राण आहे पाची पांडव, त्यांना त्रास होतोय आणि भगवंत तिथं जेवण करेल? नाही नाही नाही. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला, मनमोहन मुरली वाला. भगवंताने सांगितलं, आज मला विदुर काकांच्या घरी जेवण आहे. ज्या सभेमध्ये खाली लोकांमध्ये बसून विदुर काकांनी हा शब्द ऐकला, एवढा आनंद झाला. भगवंत येणार आहे आपल्या घरी, भगवंत येणार आहेत. पळतच घरी गेले आणि आपल्या पत्नीला सांगितलं, अगं जगाचा मालक आपल्या घरी जेवण्यासाठी येणार आहे. मी भगवंताला बाजारात जाऊन माखन मिश्री घेऊन येतो, थोडं दूध घेऊन येतो, दही घेऊन येतो, कारण की माझ्या कृष्णाला दही दूध तूप लोणी खूप आवडतंय. विदुर काका बाजारामध्ये गेले, सामान घेऊन येत असताना त्यांना उशीर झाला. तोपर्यंत तर जगाचा मालक विदुर काकांच्या घरी आहे. काकी स्नान करत होत्या. काय करत होत्या? स्नान करत होत्या. आवाज दिला, काकी, ओ काकी, मी आलोय, दार उघडा. भगवंताचा आवाज कानावर ऐकल्यानंतर देहभान विसरून गेल्या महाराज.
एवढं प्रेम होतं भगवंतावर, एवढ्या वेड्या झाल्या होत्या भगवंताच्या नामासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी, एवढी उत्कंठा, एवढं उत्सुकता होती की मी स्नान करत आहे, माझ्या अंगावर कपडे आहे का नाही याचं सुद्धा भान नाही, दार उघडले. जगाच्या मालकाकडे पाहत आहे, डोळ्याला धारा लागल्या. भगवंता किती वर्ष, 12 वर्ष वाट पाहिली रे तुझी, तवा तू मला भेटण्यासाठी आलाय. भगवंत सांगतात, काकी ऐका ना, भूक लागली हो मला खूप. तुम्ही देवा बसा ना तुम्ही. आणि पाठ बसण्यासाठी आणलाय. काय असला बसण्यासाठी? पाठ. कोणी पाहुणा आला की आपण जसं पाठ आणतो, भगवंताला पाहून एवढ्या देहभान विसरल्या होत्या की स्वतः पाटावर बसल्याने भगवंताला खाली बसवलं. काका तुमच्यासाठी माखन मिश्री घेऊन येत आहेत, काका तुमच्यासाठी लोणी घेऊन येत आहेत, दही घेऊन येत आहेत, तूप घेऊन येत. थोडं थांबा, आलेच म्हणायचे. नाही का की खूप भूक लागली, थांबा मी काहीतरी व्यवस्था करते. एका कटोरीमध्ये केळं होते, फळं होते, फळं घेऊन आले. आणि ती केळाची जी कातडी आहे, साल म्हणतो त्याला आपण, काकी मला केळी खायची, द्या ना केळी. साल काढून द्यायचे, गाभा खाली टाकायचे आणि कातडी कोणाच्या हातात द्यायची? देवाच्या हातात. देव सुद्धा कातडी खात होता. एक नाही, दोन नाही, 3 काळ झाले तरी. आणि हे दृश्य ज्यावेळेस विदुर काकाने दरवाजातून पाहिलं, त्यावेळेस विदुर काका आपल्या पत्नीला म्हणतात, ए वेडे काय करतेस? जगाचा मालक आहे तो, कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम, त्याची शक्ती आहे ग. आणि केळाची कातडी देवाला खाऊ घालत आहेत आणि गाभा खाली टाकत आहेत. त्यावेळेस देहावर आल्या की आपल्या अंगावर वस्त्र नाहीये, आपण देवाला कातडी खाऊ घालत आहेत, गाभा खाली पडलेला आहेत. पळत घरात गेल्या. विदुर काका देवापाशी गेले. ओ देवा ऐका ना, काकी खूप भोळी हो, तिने तुम्हाला बघितलं, देहभान विसरून गेली, तिला काहीच कळालं नाही महाराज. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्ताचं काम करत असताना, संताचं काम करत असताना माझ्या जगाच्या मालकाला काय लाज वाटणार आहे? रात्री महाराजांच्या मुखातून तुम्ही ऐकलंय की चोखोबरायच्या पत्नीचं बाळांपण केलंय माझ्या पांडुरंगाने. काय केलंय? बाळांपण. चोखोबाची बहीण झाला शारंधर, वैनी उघडा दार हाका मारे. चोखोबरायच्या पत्नीचं बाळांपण करू शकतो माझा जगाचा मालक एक. अर्जुनाची घोडी धुतोय माझा जगाचा मालक 2. मीराबाईसाठी विष घेतोय जगाचा मालक 3. गोरोबा काकाचे मडके घडवले हो माझ्या जगाच्या मालकानं 4. किती उदाहरणं सांगायचे, हजारो काम न सांगता करी सर्व काम. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन काम्यकोणामध्ये गेले. कुठे गेले? काम्यकोणामध्ये. तुम्ही जशा जशा वातावरणामध्ये जसाल तशी तशी माणसाची बुद्धी होती. काय होती? सप्त्यात आल्यानंतर माणसाला माळ घाला वाटते की नाही हो? हे दररोजचे टाळकरी, गायक, वादक, एवढा आनंद, मस्त सुंदर भोजन, एकदम सुंदर महाराज लोकांच्या चाली, पखवाज बिखवाज सगळं ऐकलं की कोणालाही असं वाटतं बाबा चला यावर्षी आपण माळ घालून घेऊ. मंडपामध्ये आल्यानंतर, सप्ताहामध्ये आल्यानंतर माणसाला माळ घाला वाटती एक, आणि ग्रामपंचायत लागली की तोडा वाटते ना. तुम्ही जशा जशा वातावरणामध्ये जासाल तशी तशी तुमची बुद्धी होती. लग्नाच्या पिरियड मध्ये हे जे डीजे वाजतात ना, डीजे माहिती ना तुम्हाला? ते डीजेवरचे गाणे ऐकले, ते डीजे वाजायला लागल्यानंतर
ब्रह्मचारी माणसाला सुद्धा लग्न करायची इच्छा होती. ही ताकद त्या डीजे मध्ये महाराज. तुम्ही जसे जसे वातावरणात तशी तुमची बुद्धी होते. काम्यकोणामध्ये गेल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये कामविकार निर्माण झाले. आणि जगाच्या मालकाचा स्वभाव आहे मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. फक्त मनात आलं पाहिजे. मनात आल्यानंतर जगाचा मालक तुमची इच्छा पूर्ण करतो. पण तसं तुमची योग्यता पाहिजेत. काय पाहिजेत? योग्यता पाहिजे. आता अर्जुन झोपल्यानंतर अर्जुनाच्या प्रत्येक रोमामधून जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण, ज्याच्या रोमामधून जय श्री जय कृष्ण आवाज येत असेल त्या अर्जुनाचा अधिकार का लहान असेल का महाराज? सारथ्य पण अर्जुनाचे करीत असे. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होता. रथ चालवत नव्हता. ड्रायव्हर वेगळा आणि सारथी वेगळा. ड्रायव्हर वेगळा आणि सारथी वेगळा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होते. काय करत होते? सारथ्य करत होते. लक्ष देऊन ऐका. भगवान परमात्मा रथावरून उतरले. सुंदर असं सुभद्रेचं रूप घेऊन अर्जुनाच्या समोर आहे. सुभद्राला पाहिल्यानंतर अर्जुन म्हणला, सुभद्रा तू कशी ग इकडं? म्हणे मालक एवढ्या प्रेमानं तुम्ही माझी आठवण करताय म्हणल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य. मी पतिव्रत आहे, पत्नी आहे तुमची. दोघांची बातचीत चालू असल्यानंतर अर्जुन म्हणला, ए सुभद्रा जगाचा मालक कधी येईल हे बघ. मला आनंद वाटला तू आलीस. हे बघ आपल्या हातातली एक सोन्याची मुद्रिका अंगठी काढली ना आपल्या बायकोला दिली. आणि तू जा देव येण्याच्या अगोदर. सुभद्रा गेली. आता सुभद्रा थोडी होती काही. साडी सोडली परत कपडे घालून देव हजर झाला. भगवान श्रीकृष्ण अर्जुन घरी आले. अर्जुन घरी आल्यानंतर अर्जुनाने सुभद्रेला आवाज दिला, सुभद्रा ए सुभद्रा. आतून आवाज आला, जी पाणी घेऊन ये. पाणी वगैरे पेलं. सर्व झाल्यानंतर अर्जुन म्हणतो, का ग सुभद्रा जी काल मला काम्यकोणामध्ये तू भेटण्यासाठी आली होतीस. तुझ्या हातात जी अंगठी दिली ती अंगठी कुठे आहे ग? सुभद्रा म्हणली, अर्जुन काही भांगबिंग तर नाही पेला? 2 दिवस झाले यांची माझी भेट नाही. नेमकं यांच्या गोळ्या टायमावर घेतात का नाही, काही काही पागल झाले का काय झाले? पहिलंच तर महिला मंडळीचं मेमरी कार्ड हे चायनाचं असतं. ओरिजिनल मेमरी कार्ड नसतं त्यांना. संशयाचं भूत त्यांच्या मनातच असतं. एवढा संशय भरलेला असतो त्यांच्या अंतःकरणामध्ये. बाबा 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 महिला किती संशय घेतात हे पुरुष मंडळीला मरेपर्यंत कळणार नाही. ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशी तुम्हाला कळेल. तसं कळणार नाही. आतापर्यंत जेवढे काही तलाक झाले, जेवढ्या काही फाडकती झाल्या त्याच्यामध्ये 99% 99 जेवढ्या फाडकती झाल्या तेवढ्या संशयानंच झाल्या ना महाराज. वस्तुस्थिती नसताना आरोप. आणि आरोप हा आरोपच असतो ना महाराज. तुम्ही चांगले जरी वागले तरी आरोपच आहे. मग नवरी बी विचार करतात, येरी आपलं नाव खराबच आहे. आणि ते एक मायमावली आपल्या नवऱ्यावर खूप संशय घ्यायची. एवढा संशय घ्यायची, एवढा संशय घ्यायची. 5-5 मिनिटाला फोन कर, पाटील कुठे तुम्ही? अहो मी कथेला आहे ना. बर 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 बर. रविवारचा दिवस नोकरीला होता बिचारा. कुठे आहे तुम्ही? अहो मी बाजारात आलेलो आहे. लगेच फोन करा. कुठे आहे तुम्ही? अगं आत्ताच सुटली शाळा, आता मी गाडीमध्ये. एवढा कसा उशीर झाला? व्हिडिओ कॉल करा. हा मनातल्या मनात विचार करायचो, देवा हिला सांभाळण्यापेक्षा 10 म्हशी सांभाळणं पुरत होत्या. त्या कमीत कमी एवढा ताण तरी देत नाही ना. दिवाळी आली. आणि दिवाळी आल्यानंतर ही सांगू लागली, हे बघा मी माहेरला चालले. 4 दिवस घर सोडायचं नाही, घरातून कुठं बाहेर जायचं नाही. हा म्हणे तू घर तर सोड, मी कुठंच जात नाही, तुझ्या गळ्याची शपथ घेतो. तरी बायकोचा कुठं नवऱ्या विश्वास. एक पोरग होतं बाळ्यानाचं, बाळ्या मी माहेरला जाते. यू गेले यू आले. 4 दिवस पप्पाला सोडायचं नाही. हो आई काळजी करू नकोस. माहेरला गेली, माहेरला पिशवी टेकवत नाही तर लगेच पाहिला फोन, हॅलो कुठे आहे तुम्ही? काही नाही ग घरी बसलोय. काय करताय? काय नाही टीव्ही पाहतोय. बर बर. काय पाहता टीव्हीवर?
अगं तो इसरो मंगळूरला सप्ताह चालू आहे ना, कथा चालू आहे महाराजांची, लावी पाहतो. बर 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 उठा बरं तुम्ही, उठा उठा. बरं काय करू, किचन मध्ये जा. किचन मध्ये गेला, जा म्हणे आपलं मिक्सर सुरू करा. तुम्ही ऐकलं असेल ते, यानं मिक्सर सुरू केलं, तिला माहित होतं तिचं मिक्सर बिघडलेलं आहे. ते असं वाजलं गुर 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 गुर, तिला कळलं घरीचे. परत दुपारून फोन केला, कुठे तुम्ही? अगं घरीचे. काय करताय? ते टी व्ही पाहतो. जा किचन मध्ये करा मिक्सर सुरू. 4 दिवस मिक्सर सुरू करायला लावलं बाईने. किती दिवस? 4 दिवस. किती दिवस? 4 दिवस. 5व्या दिवशी पळतच आली लगेच सकाळच्या 7च्या गाडीनं, तर 8 वाजता अंबिका माता घरी. पोरग खेळत होतं. बाळ्या, ए बाळ्या, कुठे तुझे पप्पा? बाळ्यानं हळूच सांगितलं, माय तू ज्या दिवसापासून गेली त्या दिवसापासून पप्पा मिक्सर घेऊन गायब आहे म्हणे. काय आणली? तू ज्या दिवसापासून गेली ना त्या दिवसापासून पप्पा मिक्सर घेऊन. इतक्या येड्या यांचा विश्वास मिक्सरवर आहे पण नवऱ्यावर नाही. नुसार हा जो विषय आहे तो विश्वासावर चालतो. कशावर चालतो? विश्वासावर. एकदा का मनामध्ये संशयाचं अंकुर फुटलं, मग तुम्ही किती जरी चांगले वागले तरी काही फायदा होत. सुभद्रा म्हणली 2 दिवस झाले तुमची माझी भेट नाही. आणि कोण सुभद्रा आली होती खरं सांगा? लागली रडायला. रडणं काही साधा असतो, हे हांबरडा फोडतात बाबा 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 बाबा, छाती बडू बडू घ्यायला लागली ना, असं तसं. मला माहित होतं बाबा इतकं बन 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 बन. म्हणजे अगं काय झालंय? मग 2 दिवस झाले तुमची माझी भेट नाही. कोणती सुभद्रा आली ती खरं सांगा. सांगता का नाही? का घेऊ एंट्रेस? रामबाण उपाय त्यांच्याजवळ, घेऊ का एंट्रेस? बरं सरकार एवढं बावळट आहे, बायकोने एंट्रेस घेतल्यानंतर नवऱ्याला अटक झाली पाहिजे का सासऱ्याला? म्हणजे घरी नवरा असला हजर आणि सासरा पंढरपूरला असला तरी सासऱ्याला पंढरपूर मधून पोलीसच्या गाडीतून टाकून आणतात. उलटच नाही हे सगळं. अर्जुनाला राग आला. 5 ग्रॅमच्या अंगठीसाठी माझ्यासोबत खोटं बोलतीस? तलवार काढली, मारणार. देवाना हात पकडला. ए अर्जुना, का मारतो माझ्या बहिणीला? देवा, हिला मी विचारलं, काल तुम्हाला काम्य कोणामध्ये भेटण्यासाठी आली होतीस आणि मी तुला जी अंगठी दिली ती अंगठी म्हणणं. आणि अर्जुनाचं लक्ष भगवंताच्या बोटाकडे जाणं संगत झालं. अर्जुनाच्या हातातली तलवार खाली पडली ना अर्जुन रडायला लागला. देवा, ओ देवा, काय केलं? सुभद्रा झाला तुम्ही माझ्यासाठी. त्यावेळेस अर्जुनाला भगवंत सांगतात, अर्जुना, मी एक वेळेस मध्यरात्री तुझ्या रूम मध्ये आलेलो होतो. तू झोपलेला होता अर्जुना. मी तुझ्या डोक्याजवळ बसल्यानंतर तुझ्या प्रत्येक रोमामधून जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, तुझ्या प्रत्येक रोमामधून जर जय श्री कृष्ण ध्वनी येतोय अर्जुना, तुझ्यासाठी सुभद्रा काय रे, तुझ्यासाठी मी प्राण द्यायला तयार आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. म्हणून जगाचा मालक फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतो. काय करतो? विदुर काकाच्या घरच्या भगवंताने कन्या खाल्ल्या. किती प्रमाण आहे महाराज? हा सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागा, दुर्योधन का मेवा त्याग्यो, दुर्योधन का मेवा त्याग, दुर्योधन का मेवा त्याग्यो. ऐसा विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. जय हो. जय हो. जी बोल ताड़ी.
युधिष्ठिर कीनो राजसूयज्ञ युधिष्ठिर कीनो सबसे प्रेम सगाई प्रेम सगाई तुमच्या प्रेमाचा विचार करतो. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विन नाही समाधान. भगवान परमात्मा ज्यावेळेस निजधामाला गेले त्यावेळेस भगवंताने पत्नीची आठवण केली नाही एक, भगवंताने आपल्या मुलांची आठवण केली नाही दोन, भगवंताने यशोदा मातेची आठवण केली नाही तीन, भगवंताने नंद बाबाची आठवण केली नाही, वसुदेवाची केली नाही, देवकीची केली नाही, बंधू बलराम दादाची सुद्धा केली नाहीये. भगवंताने निजधामाला जात असताना कोणाची आठवण केली असेल तर फक्त विदुर काकाची. भगवंताने सर्वांना सर्व दिलं पण विदुर काकांना काही दिलंच नव्हतं. म्हणून विदुर काका हे भगवंताचे परम श्रेष्ठ भगवंत आहे. नाद भागवतामध्ये रामायणामध्ये एक ओवी नाथ बाबा खूप गोड खर्च करतात. विदुरदासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू झाला वैष्णवा माझी बंधू कैचे निंदू मनावा. भागवतातली ओवी खूप सुंदर आहे. विदुरदासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू झाला वैष्णवा माझी बंधू कैचे निंदू म्हणावा. वैष्णवामध्ये जे नाव घेतल्या जातात त्याच्यात विदुर काकाचं सुद्धा एक नाव आहे. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, भगवान परमात्मा जर विदुर काकाच्या घरच्या कन्या खाऊ शकतो, शबरी मातेचे उष्टे बोरं खाऊ शकतो, नामदेव रायने दिलेली खिचडी खाऊ शकतो, नामदेव रायने दिलेला भगवंताला प्रसाद खाऊ शकतो, नामदेव रायच्या हाताने जगाचा मालक दूध पिऊ शकतो, आपणही ती तयारी ठेवा. आपल्याही हाताने जगाचा मालक कधी ना कधी काही खाल्ल्याशिवाय राहणार, पण ती धारणा तुमची ठेवली पाहिजे. काहीही खा पण कमीत कमी कृष्ण अर्पण म्हणून तर खा. तुम्ही काहीही खा कृष्ण अर्पण म्हणा, म्हणजे भगवंताला अर्पण झालं, म्हणजे ते अन्न काय झालंय, पवित्र झालंय. आपण तो वाढ सुरू होस तर इकडं वदनी व्हायच्या अगोदर आपला अर्ध खाल्लेला असतं. बरोबर आहे का नाही? दुसऱ्या स्कंदामध्ये शेवट विदुर मैत्रेय संवाद आहे. वराह भगवंताची सुद्धा खूप मोठी कथा सांगितलेली आहे. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, पण ही सृष्टी हिरण्याक्ष नावाचा जो राक्षस त्यानं रसातळाला नेली होती, आणि त्या हिरण्याक्षाचा
वध करण्यासाठी वराह भगवंताचा काय आहे, जन्म आहे. आता कोण हिरण्याक्ष, कोणाचा पोरगा, भगवंताने वराह अवतार का घेतला, भरपूर मोठी कथा आहे. कश्यप ऋषींच्या 13 पत्न्या आहे. किती पत्नी आहे? 13. त्यामध्ये दिती नावाची जी कन्या आहे, एक आदिती आहे आणि दुसरी दिती. दिती मातेने सायंकाळच्या वेळेला आपल्या पतीकड काम इच्छा पूर्ण करण्याची इच्छा प्रगट केली. त्यावेळेस कश्यप ऋषी म्हणले, वेळे ही वेळ भगवंत चिंतनाची आहे. कशाची आहे? भगवंत चिंतनाची आहे. सौभाग्यवती माय मावल्याने सायंकाळच्या टायमाला दिवाबत्ती केली पाहिजेत, हरिपाठ केला पाहिजे, तुळशीला काय लावलं पाहिजेत? अगरबत्ती लावली पाहिजेत. दिती ऐकत नाहीये. कश्यप ऋषीने शाप दिला, जा 2 राक्षस तुझ्या पोटी जन्माला येतील. हे 2 राक्षस म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. आणि त्या हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी जो अवतार भगवंताने धारण केला तो वराह अवतार. कोणता आहे? वराह. बोलिये वराह भगवान की जय. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा जन्म झाल्याबरोबर हिरण्याक्ष हे लोभाचं प्रतीक आहे आणि हिरण्यकश्यपू हे क्रोधाचं प्रतीक आहे. दररोजचे हात वाढत होते. काही लोक म्हणतील, महाराज कथा करता का थापा मारताय? लोभ माणसाचा हात नाही वाढत, 10 हात वाढतो. ज्याला 10 रुपये मिळाले त्याला 20 रुपयाची अपेक्षा आहे. ज्याला 20 मिळाले त्याला 40ची अपेक्षा आहे. आणि ज्याला 40 मिळाले त्याला 100ची अपेक्षा आहे. लोभ कोणाचा कमी झालाय महाराज? अजिबात नाही. लोभ ही पोस्टाची पेटी आहे. लोभ ही पोस्टाची पेटी. तुम्ही त्याच्यात किती जरी टाकलं तरी पोस्टाच्या पेटीचं तोंड बंद होत नाही. एक पंडितजी होते. पंडितजी लग्न झालं, 2-3 वर्ष संसार केला आणि संसारात मन रमेना म्हणून हरिद्वार गंगेच्या किनारी गेले. वेदांताचं अध्ययन केलं. एवढा मोठा पंडित झाला, एवढा मोठा पंडित झाला. बाप रे बाप रे बाप. अख्ख्या देशामध्ये त्याच्या नावाची चर्चा. कोणीही त्याच्या समोर शास्त्र चर्चा करण्यासाठी बसले तरी प्रत्येकाला तो हरवायचा एवढा पंडित. याने विचार केला, 12-14 वर्ष झाले, बरेच दिवस झाले इकडे झाले, चला आता घरी जाऊ. घरी गेला, दरवाजावर थाप टाकली. अगं दार उघड. बायकोला कळालं की मालक आले. 14 वर्ष अध्ययन केलं. पेपरावर टीव्हीवर पाहिलं होतं की भारतातले 1 नंबरचे कथाकार आहे. सुंदर असं ताट तयार केलं. अक्षिदा आहे, गंध आहे, आरती आहे. सुंदर आरती ओवाळली, गंध लावला, अक्षिदा लावला आणि घरात येण्याच्या अगोदर पहिला प्रश्न विचारला, ओ मालक काय? अख्ख्या भारतातल्या विद्वानावर तुम्ही काय मिळवला? विजय मिळवला. काय मिळवला? विजय मिळवला. माझा एक छोटासा प्रश्न आहे, हो पापाचा बाप कोण? तो म्हणे, अगं 14 वर्ष घराच्या बाहेर होतो. काही चहा पाणी पाजाव, काही नाश्ता विचाराव, तब्येत विचाराव. किचन मध्ये सेवा करणारी तू, तुला काय शास्त्र चर्चा? मला बाकी नका सांगू म्हणे महाराज, पापाचा बाप सांगा. तो म्हणे, आता थोड्या वेळानं सांगतो. पहिलं घरात होते म्हणे, तुम्हाला ज्या वेळेस उत्तर सांगचाल तेव्हाच घरात या, नाही तर नदीवर जाऊन झोपा. राजच्या महाराजांना सांगितलं. किती जरी माणसाची मिशी टाईट असली तरी घरी गेल्यानंतर काय होतं, म्याव हे बसलं झाडाखाली बसलंय, आपलं ग्रंथ काढायचा. पापाचा बाप कोण? पापाचा बाप कोण? पापाचा बाप कोण? 5 वाजले तरी पापाचा बाप सापडत नाहीये. एक वेश्या स्नान करण्यासाठी गंगेच्या किनारी आली. हा बाबा दिसलाय, तानात बसलाय, ग्रंथ पाहतोय, उत्तर सापडत नाही. त्या वेश्येने विचारलं, ओ कथम रोदिष्वी प्रत्वम?
काते चिंता बली अशी वदत्वम सत्वरम मय्यम स्वस्य दुःखस्य कारणम. का चिंता तू राहत तुम्ही, काय झालंय तुम्हाला? तो पंडित सांगू लागला, तू तुझं काम कर, तू वेश्या शरीर विकणारी करणारी माय माऊली मला का त्रास देते? पण सांगा ना बाबा, एवढे काय चिंता तू रे? जर काय मी तुमची मदत करू, तू काय माझी मदत करणार आहे? अहो सांगून तर बघा. काय नाही, पत्नीने प्रश्न विचारला, पापाचा बाप कोण आहे? मी दिवसभर झाले ग्रंथ शोधतोय, पण पापाचा बाप मला अजून कुठं अध्ययनात आलेला? ती म्हणली, एवढं सोपं उत्तर मी देते ना, पण माझी एक अट आहे. काय? मी प्रश्नाचं उत्तरही देते आणि त्याचबरोबर तुम्हाला 10,000 रुपये देते, पण तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. हा म्हणला, अगं देशातला सर्वात मोठा पंडित आहे मी, माझ्या नावाचं मोठा ब्रँड आहे, सगळे लोक मला मानतात, कारण तुझ्या घरी आल्यानंतर लोक मला चुकीचं समजतील, असं नको करू. म्हणजे महाराज मनात पाप नका आणू, चला मी तुम्हाला 10,000 रुपये देते, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. हा म्हणे चला, 10,000 बी भेटता येते आणि प्रश्नाचं उत्तरही भेटत. गेला तिच्या दारात. ए वेश्या, प्रश्नाचं उत्तर देणार होतीस? बाबा ओ पंडितजी, 25,000 रुपये देते, माझ्या घरात या. हा म्हणला, दारातच बोली झाली होती, तू आता घरात या म्हणती, लोक चुकीचं समजतील मला, मी नाही येणार. मग म्हणे हा जा. हा म्हणे जाऊ नाही जमणार नाही, कारण पहिले 10,000 जातील. चला ना थोडं पुढं सरकू. घरात गेला. दे माझ्या प्रश्नाचं उत्तर. वेश्येने सांगितलंय, बघा मी 50,000 रुपये देते, फक्त माझी एक इच्छा आहे, माझ्या हाताने तुम्ही एक घास खावा. तुमच्या प्रश्नाचं उत्तरही देते आणि तुम्हाला कॅश मध्ये 50,000 रुपये देतो. म्हणले हा काही हरकत नाही. आत गेली, एका वाटीमध्ये काय आणलं असेल आपलं, यानं आग केला आणि त्याच्या तोंडात घास घालण्याच्या अजिवेशानं 2 त्याच्या कानाखाली ठेवून दिला. खाली पडली वाटी. राग आला याला. शरीर विक्री करणारी वेश्या तोंडात मारती, माझ्या कळत नाही तुला, असं तसं खूप चिडचिड झाली. वेश्या सांगू लागली, बाबा तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही? आणि काय आहे? अहो म्हणे, पापाचा बाप लोभ आहे. 10,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या दारात आलात. एक 20,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या घरात आलात. 2 आणि 50,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या शरीर विक्री करणाऱ्या वेश्येच्या हातातून खायला तयार झाले. पापाचा बाप काय आहे? लोभ. लोभामुळे लोक गेले, केबीसी मुळे नाही गेले. लोक म्हणतात लोक केबीसीत गेले, तुमच्या बापान ठेवले होते का लाखाला 17,000 रुपये महिना? अशी जगात कोणती बँक आहे? आणि काय लाख रुपयात काय होणार आहे? हे बघा, कमी दिवसात श्रीमंत व्हायचे स्वप्न ज्यांनी ज्यांनी पाहिले ना, त्यांचा सगळ्याचा कार्यक्रम लागलेला आहे. बरं, कमी दिवसात, अरे 25-25 एकरावाले शेतकरी इथं तळ हाताच्या पोटासारख्या जमिनी लोकांच्या, जर जेसीपीनं खणलं तर 40 फूट काळी जमीन आहे, तरी सुद्धा शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे बदलले नाही. उग हे जे घर झाले हे तुमचे धरणाचे उपकार समजा, नाही तर पत्र सुद्धा तुमच्या बापा ऐकून बदलले नसते तुमचे, का बदलले असते? ही वस्तुस्थिती ना. हे धरणाचे पैसे आले म्हणून तेवढे घर आहे, नाही तर बाकी तुमच्याकडून तुम्ही आता घर बांधून दाखवा. एक शेतकरी मनुष्य आपल्या एका पोरीचं लग्न करू शकतो, ते बी 4-5 लाख रुपये कर्ज करून. याच्या पलीकडे शेतकरी फक्त खाऊ शकतो, याच्या पलीकडे काहीच नाही. आता सगळे कंगाल आहे. आता झाले 10-15 दिवसापासून 5 रुपये टक्क्यानं काढतील. सोयाबीनवर म्हणतील मी देतो, त्यात सोयाबीनचा भाव कमी होतो. सोयाबीन एकदा आले की बस कापूस झाल्यावर नंतर वर्षभर शेतकऱ्याकडे आता 6 महिने कोणाकडेच पैसे तुम्हाला सापडणार नाही. मग एवढी शेती करून, बायको शेतीत, पोरग शेतीत, सून शेतीत, लेक शेतीत, 4 रोजदार शेतीत, तरी सुद्धा जर घरावरचे पत्र बदलत नाही तर रात्यातून कोटी मनुष्य कोट्याधीश होत असतो का हो महाराज? काही पद्धती काही सांगा ना तुम्ही. इथं लाख रुपये रोज असून सुद्धा ताळा जमून राहिला आमचा. तुमचं कुठं दर्या मे कसगस कशाचा कायचा काय मिळे. पैसा आहे ना तो, कष्ट न करता मनुष्य श्रीमंत कसा होईल? होऊच शकत नाही. आणि लोभ आहे. लोक म्हणतात 10 लाख रुपये द्या, मी तुम्हाला 50 लाख देतो. तुझ्या बापान ठेवले का? तू काय करणार आहे असं 10 लाखाचं? पण मग केबीसी मध्ये लोकांनी तेच केलं ना, जमिनी विकून पैसे दिले. लटकते रे नारे भाई तुम लटकते रे नारे, गेले ना. ज्याची कंपनी होती तो विदेशात गेला आणि बाकीच्या जवळ काय? कहा गए थे तो कहा नाही, बुरके पडले महाराज. जे प्रारब्धात आहे, जे नशिबात आहे, तेवढीच अपेक्षा करा. लोभ केला
अरे दिवसभर एखाद्या मजुराला काम करावं लागतं महाराज, ढोरासारखे काम करतात हो लोक. उन्हाचा विचार करत नाही, तानाचा विचार करत नाही. 6 वाजल्यानंतर तो मालक त्याला 500 रुपये देतो. किती देतो? 500 रुपये. 500 रुपयासाठी जर मजुराला दिवसभर काम करावं लागतो, कष्ट न करता तुम्ही कोट्याधीश कसे होचाल? कष्ट न करता तुम्ही लखुपती कसे होचाल? होऊ शकत नाही. आणि झाला एखादा तर त्याचं प्रारब्ध बलवत तर समजायचं. पण 100त एखादा बरं, 99% तर फसलेलेच महाराज. 99% किती फसलेले? बरं एवढं अवघड जाग्याचं दुःख नाही कोणाला सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही? पैसे देताना काही लिहून घेतलं नाही आणि तोंड आता काय मागावं कोणाला हेही कळत नाही. पैसे तुम्ही चेक न द्या तरी तानाचे, पैसे तसे द्या तरी ताने, जमीन लिहून द्या तरी ताने, बँकेला लिहून द्या तरी ताने. ते बँकेवाले तर देऊन ताना. ते शेतकरी म्हणतो बा आता पिकलंच नाही, काय ते का तुमची काही जप्ती करणार आहे का काय? हो म्हणतो बा माझं काहीच नाही. आणि कोर्टात जर समजा बँकेवाले घेऊन गेले तर शेतकरी सांगतोय बघा यावर्षी दुष्काळ पडला, माझ्याकडे काहीच नाही, मला चांगलं उत्पन्न झालं की मी तुम्हाला पैसे देईल. कोर्ट बँकेवाल्याला सांगतं ए आता जर तू त्याला त्रास देशील तर तुझ्यावर कारवाई केल्या जाईल. म्हणजे तो दोन्हीकून फसला ना, दोन्हीकून फसतो. पैसा ही गोष्टच अशी आहे, दिली तरी ताण, नाही दिली तरी ताण. लोभ वाढला, लोभ माणसाचा हात नाही वाढत, मीटर नाही वाढत बाबू. 100 किलोमीटर, 100 किलोमीटर. किती? 100 किलोमीटर. अरे एक काळ असा होता की आपल्याला कपडे घालायला नव्हते, आज कपडे भरपूर आहे. एक काळ असा होता की पैसे पाहायला भेटत नव्हते, आज प्रत्येकाकडे पैसे, सगळं काही आहे. पण लोभ काही माणसाचा कमी होत नाहीये. आणि लोभ हे प्रतीक कोणाचा? हिरण्याक्ष. हिरण्याक्ष नावाचा जो राक्षस आहे, त्या राक्षसाचा वध करण्यासाठी माझ्या वराह भगवंतानी काय घेतलाय? अवतार घेतलाय. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक, जोपर्यंत आपल्या हृदयातलं लोभ कमी होत नाही तोपर्यंत आपल्या हृदयात ज्ञानाचा उगम होत नाहीये. आणि ज्ञानाचा जो अवतार आहे तो कपिल भगवंताचा आहे. कोणाचा आहे? कपिल भगवंताचा आहे. आता एक कपिल भगवान परमात्मा कोण? ब्रह्मदेवाचे जेवढे काही मुलं झाले ते सर्व मुलं विरक्त आहे. त्यामधला एक जो मुलगा आहे त्याचं नाव आहे कर्दम. आणि कर्दम ऋषीची जी पत्नी आहे त्या पत्नीचं नाव काय आहे? देहूती. कोणती? देहूती माता. आणि या देहूती मातेच्या पोटी कोण जन्माला आलेले? कपिल भगवंत. कपिल भगवंताने आपल्या आईला गीता सांगितलेली ना. काय सांगितलेलं आहे? भागवत करतो ना काही तर सांग. स्वयंभू मनू यांच्या 3 मुली, आकुती, देहूती आणि प्रसूती. आणि 2 मुलं आहे, प्रियव्रत आणि उत्तानपाद राजा. किती मुली आहे? आकुती, देहूती आणि प्रसूती. आणि 2 मुले, प्रियव्रत आणि उत्तानपाद राजा. आकुतीचा विवाह रुची प्रजापतीशी झाला, देहूतीचा विवाह कर्दम ऋषीशी झाला आणि प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी झाला. बरोबर आहे का नाही? एवढे नाव आहे बाबा बाबा बाबा. आकुती, देहूती, प्रसूती. तुम्ही ताण नका घेऊ, तुम्ही फक्त कथेचा सार घेत जा. आणि प्रियव्रत राजा आणि 2 मुलं सांगितले, एक प्रियव्रत आणि दुसरे उत्तानपाद राजा. आणि ते उत्तानपाद राजा जे आहे त्या उत्तानपाद राजाच्या पोटी कोण जन्माला आलेले? आमचे ध्रुवबाळ. शुकाचार्य भगवान राजा ना ध्रुवबाळाची कथा सांगत आहेत. ती कथाही आपण विस्ताराने पाहणार आहोत. पण तत्पूर्वी 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागं भगवंताचं चिंतन करायचं.
ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.